वाटून डाळीचं पिठलं खाण्यासाठी काय भारी लागतं म्हणून सांगू तुम्हाला. मला माझ्या आईच्या हातचं हे वाटून केलेल्या डाळीचं पिठलं खूप आवडतं. म्हटलं चला आज तीच रेसिपी करूया. रोज रोज त्याच भाज्या, भेंडी, वांगं, बटाटं खाऊन फार कंटाळा आला होता. नेहमी तर आपण बेसनच्या पिठाचं पिठलं बनवतोच, पण असं वाटून डाळीचं पिठलं तुम्ही नक्की ट्राय करा. त्यासाठी मोठी एक वाटी ना हरभऱ्याची डाळ रात्री स्वच्छ धुवून नीट करून भिजत घातली होती. तसं 2 तास भिजवली तरी पण चालते, पण सकाळी कसं डब्याची गडबड वगैरे असते, त्यामुळे रात्री 10 वाजताच ही डाळ मी भिजत घातली होती आणि सकाळी छान भिजली होती ती डाळ. चहा एका गॅसवरती ठेवला आणि पटकरनं या डाळीतलं सगळं पाणी काढून डाळ इथं पुरण वाटण्याच्या चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवली आहे. चहा इकडं मस्त असा शिजला होता. म्हटलं चला तोपर्यंत जी आपल्या किचनच्या खिडकीत मी नेहमी तुम्हाला झाडं दाखवत असते ना, त्याला पाणी द्यायचं होतं. खूप माती सुकली होती. म्हटलं आता सगळा स्वयंपाक होईपर्यंत 11-12 वाजतील आणि तोपर्यंत या किचनच्या खिडकीमध्ये ऊन येत असतं. म्हटलं तिथनंच पटकरनं पाणी घालून घेऊया, म्हणून आतूनच त्या सगळ्या कुंड्यांना हाताला येतंय त्या सगळ्यांना पाणी घालून घेतलं. त्यानंतर मस्तच सुरू केलं वाटून डाळीचं पिठलं बनवायला. इथं ना चांगली अर्धी पळी तेल गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरी आणि मोहरी टाकली. मस्त तडतड दिली की मोठ्या साईजचा एक बारीक कट केलेला कांदा टाकून घेतला आणि चांगलं सोनेरी रंग येईपर्यंत तेलात तो परतून घेतला. आता कांदा तेलात परततोय तोपर्यंत ही सगळं पाणी निथळलेली डाळ आहे ना मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला अर्ध बोबडी अशी वाटून घ्यायची. अशी डाळ वाटली ना पिठलं खाण्यासाठी खूप छान लागतं. आता कांदा चांगला तेलामध्ये परतला गेला होता. मिक्सरमध्ये लसूण, कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचं वाटण बनवून घेतलं होतं आणि बघा ते वाटण टाकलं, तेलात 1 मिनिट परतून घेतलं. मुठभर कढीपत्त्याची पानं टाकून तेलात परतून घेतली. त्यानंतर मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा हळद टाकून घेतली. खरं तर या पिठल्याला ना हिंग टाकल्यानंतर खूप छान लागतं, पण माझी हिंगाची डब्बी संपली होती. तुमच्याकडे हिंग असेल ना अगदी 2 चिमट इतका हिंग तुम्ही नक्की टाका. आता हळद चांगली तेलात परतून घेतली आणि हे जारमध्ये वाटून घेतलेली डाळ होती ना ती डाळ सगळी या कढईमध्ये मी घालून घेतली. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेतले. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित 2 मिनिटासाठी छान तेलात परतून घ्यायचंय. एकदम ही सगळी डाळ आहे ना एकदम शिजली पाहिजे. सुटसुटीत होईपर्यंत आपल्याला ही 2-3 मिनिटाला अशी वाफवून मिक्स करून घ्यायची. आता बघा सगळं मिक्स झाल्यानंतर 2 मिनिटासाठी ही डाळ वाफवून घेतली आणि 2 मिनिटानंतर झाकण काढून परत एकदा सगळी मिक्स केली आहे बघा. ज्यावेळेस ही सगळी डाळ म्हणजे हे डाळ पिठलं शिजतं ना त्यावेळेस ना पूर्ण आपल्याला डाळ शिजलेली दिसते, ओळखता सुद्धा येते. आता मस्त बघा मिक्स करून घेतलं होतं पिठलं आणि दुसऱ्या गॅसवरती ना मस्त अशी कढी खाण्याची इच्छा झाली होती म्हणून मस्त कढी बनवली होती. कारण असं नुसतं पिठलं खायचं म्हटलं तर फक्त पिठल्यासोबत तोटरे बसतात, म्हणून कढीचा बेत होता. आता दुसऱ्या बारीक गॅसवरती ना हे पिठलं शिजण्यासाठी ठेवलं होतं. कारण मोठ्या गॅसवरती ना इकडल्या करपलं जातं, म्हणून उचलून अलीकडल्या गॅसवरती कढई घेतली आणि परत एकदा हे पिठलं मिक्स करून घेतले. तोपर्यंत इकडं आपल्या या कढीला सुद्धा छान उकळी यायला लागली होती. अधूनमधून कढी हलवायचं चालू होतं. कढी जर नाही हलवली ना तर फुटली जाते म्हणून. आणि बघा इकडं तोपर्यंत आपलं हे वाटून डाळीचं पिठलं सुद्धा तयार होतं. तुम्ही असं पिठलं बनवता का हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि नसेल बनवत तर नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल. आणि आत्तापर्यंतचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर प्लीज लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. कारण तुमचा लाईक, एक सबस्क्राईब आणि एक छानशी कमेंट मला उद्याचा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोटिवेशन मिळत असतं. आणि हो माझं इंस्टाग्राम, फेसबुकचं पेजसुद्धा आहे, तुम्हाला तिथंही फॉलो करायचं असेल तर नक्की फॉलो करा. आणि इथं तोपर्यंत छान अशी देवपूजा आहोंनी करून घेतली होती बरं का. आज खूप मस्त झाली होती. आत्ता व्हिडिओचं कधी प्रमोशनचं अशी काही कामं असतात, त्यामुळे अधूनमधून ते मला पूजा करण्यासाठी मदत करत असतात. कारण त्यांना पण दिसतं की हिच्या पण पाठीमागं भरपूर कामं आहेत म्हणून. त्यानंतर इथं मस्त अशा चपाती बनवून घेतल्या, कारण रोजच्या जेवणामध्ये आम्हाला चपाती लागतेच, म्हणजे दोन्ही लेकींना, आहोंना डब्यासाठी. तसं तर आज दोन्ही लेकी माझ्या क्लासला गेल्या नाहीत, कारण आता वारी येऊन गेली की सर्दी, खोकला अशा काही गोष्टी होतात, म्हणून मग आज त्या दोघी घरी होत्या आणि आहो सुद्धा अजून गेले नव्हते. सुंदर शेडिंग आहे, सुंदर आहे. हा राहू दे मग ये. इथं पिल्ला आहेत तुझी. दगडू ए धोंड्या चल. दगडू
ए दग्गू, लाडू शेट आले, लाडू शेट आले, लाडू शेट डायरेक्ट आता घरी गेले. झालं माझ्या या गुलाबाला काय माहिती ग बाई. हा बारक्या लेकरासारखं. हा बघा आगाडा आला इथं. गणपती बाप्पाला लागतो ना आता. आणि आज ना ह्या लाजळूला भरपूर फुलं आलेत. किती फुलं आहेत, किती छान दिसते ती लाजळूची फुलं. भरपूर फुलं आले आणि गुलाबाला पण भरपूर आता 9 कळ्या फुटलेत. आणि हा गुलाब बघा काय भारी रंग आहे याचा. काय 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 उतर खाली. अरे उतर खाली. काय रे हाय म्हण सगळ्या मावशींना. हाय. बागेत मस्त असा फेरफटका मारला. तसं तर आता बऱ्याच फुलांच्या झाडाचा बहर आलेला नाही, पण बघा आई ही प्रत्येकाची आईच असते, मग ती प्राण्यांची असो किंवा आपली असो. आता चिंगीची 2 पिल्लं राहिलेली आहेत. एक पिल्लू आहोंच्या मित्रांनी नेलेलं आहे आणि बघा चिंगी तिच्या पिल्लांना कशी लक्ष ठेवते आणि रागवते हे तुम्हीच ऐका. खोळती त्यांना बघितलं कशी रागवते ती तिच्या पिल्लांना. जशी पिल्लं झालेत ना ती घर सोडून बिलकुल बाहेर जात नाही. त्या पिल्लांच्या सतत आसपास असते, लक्ष ठेवते. गेटच्या बाहेर जरी चालली ना ती ओरडून खूप कालवा करते की त्यांना आत घ्या, गेटच्या बाहेर गेलेत म्हणून. म्हणून इतकं भारी वाटतं त्या पिल्लांकडं आणि चिंगीकडं बघून. असं वाटतं की आई प्रत्येकाची सेमच असते. तिला आपल्या लेकरांबद्दल असणारी काळजी आणि भावना ह्या सेमच असतात, मग ते प्राणी असो किंवा माणूस असो. आता बघा त्यानंतर ना आपली हॉलमध्ये जी डेकोरेटिव्ह सायकल आहे ना त्याची तुम्हाला लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्याच्यामध्ये ह्या कुंड्या असतात, मनी प्लांट आणि हे पर्पल हार्टचं एक कुंडीचं आहे. तर त्या पर्पल हार्टमध्ये काही कटिंग लावल्या होत्या ना, त्यातल्या काही कटिंग खराब झालेत आणि एकच कटिंग तुम्ही समोर बघताय त्या छोट्या कुंडीत ती छान आली. म्हणून बाहेर जाऊन ह्या दुसऱ्या 2 कटिंग घेऊन आले आणि एक चमचा माती तसा घुसवून होल केलं आणि त्याच्यामध्ये ह्या पर्पल हार्टच्या दुसऱ्या 2 कटिंग लावून घेतल्या, जेणेकरून ही कुंडी एकदम दाट होईल आणि छान दिसेल आपल्या हॉलमध्ये. आणि तुम्हाला ती सायकल सुद्धा दाखवते. ही बघा ही. आता ह्याच्यावरती सुद्धा रोज झाडून काढत असताना ना भरपूर धूळ उडत असते. आता कॅमेऱ्यातून तुम्हाला काही लांबून त्या गोष्टी दिसत नाहीत, पण मला मात्र नजरेला रोज जवळून जाता येता त्याच्यावरती बसलेली धूळ दिसत असते. पण रोज रोज तर ती गोष्ट काय व्यवस्थित एकदम डीप क्लीन करणं मला सुद्धा शक्य होत नाही. झटकून वगैरे मी घेत असते, पण म्हटलं चला आहे वेळ, सगळं काम आज पटकरनं लवकर आवरले. त्याचं कारणही तसंच होतं. दोन्ही लेकी घरी असल्यामुळं डब्याची वगैरे माझ्या मागं काही गडबड नव्हती, त्यामुळे माझं काम सगळं व्यवस्थित आणि लवकर आवरलं होतं. त्यामुळं वेळ भरपूर होता. म्हटलं चला या सायकलची डीप क्लिनिंग करून घेऊया. म्हणून स्वच्छ अशी ही सायकल ना सगळी पुसून घेतली आणि पाठीमागं म्हटलं दाखवावं तुम्हाला. बघा किती धूळ बसली ह्याच्यावरती आणि पुसल्यानंतर खूप स्वच्छ आणि छान वाटते. असा घरातला प्रत्येक कोपरा ना आपल्याला वाटतो ना तो वेळ मिळेल तसा स्वच्छ करत राहायचा, म्हणजे घरही स्वच्छ राहतं आणि आपलं मनही पॉझिटिव्ह राहतं आणि आपल्या घरातल्या माणसाला कुठे जरी बाहेर गेलं ना आपलं घर कधी गाठेल असं होतं. त्यामुळे मला स्वतःला घर स्वच्छ ठेवण्याची खूप आवड आहे. त्याचबरोबर अशी झाडं लावून घर सजवायलाही मला खूप आवडतं. आता ज्या कुंड्या मी स्वच्छ धुवून आंघोळ घालून ठेवल्या होत्या ना त्या लगेच इथं आणून ठेवल्या म्हणजे त्या जागी. आणि त्यानंतर आज किचन ओटा पुसायचा राहिला होता. तुम्ही जर सायकल पुसताना पाहिलं असेल तर आहो आणि छोटी लेक त्या दोघांचं मस्त असं जेवण चाललं होतं. मोठ्या लेकीचं अगोदरच जेवण झालं होतं. मी म्हटलं की सकाळी थोडा नाश्ता केला होता तर थोड्या वेळाने जेवण करते, एवढ्या लवकर नको, कारण 10:15चं टायमिंग होतं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग? आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नंतर भेटू.